कारण ओबीसीचं आरक्षण हे मंडळ आयोग आणि आतापर्यंत अनेक सुधारणा झाल्या त्या संविधानाप्रमाणे शेवटी संविधानाने ओबीसी समाजाला SC ST समाजाला जे आरक्षण दिलं आहे आणि मंडळ आयोगामध्ये मोठ्या प्रमाणात तरतुदी झाल्या आहे. आता ओबीसीनं आरक्षण कमी करून किंवा ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणी यायचं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीने काही योग्य नाही. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, त्याची नियमावली तयार केली पाहिजे. त्या ठिकाणी मराठा समाजाचा जो सोशो इकॉनॉमी रिपोर्ट आहे, आर्थिक सामाजिक अहवाल, त्याच्या आधारावर मराठा समाजाचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. नवीन भूमिका मांडली की ओबीसी आरक्षणासंदर्भात A आणि B करा आणि मराठ्यांना त्यामध्ये B म्हणून ओबीसी म्हणून आरक्षण देता येईल. नाही, विजय वडेट्टीवार साहेब काय बोलले मला हे माहिती नाही, पण ओबीसी समाजातल्या कुठल्याही आरक्षणाचा टक्केवारी कुणालाच जाऊ शकत नाही. A आणि B वगैरे मला माहिती नाही काय बोलले, पण वडेट्टीवारांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये आलं पाहिजे, असलंच पाहिजे. पण ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करा असं जर वडेट्टीवार म्हटले असेल, मला माहिती नाही. मी आधीच सांगितलं की वडेट्टीवार काय बोलले, तुम्ही सांगता AB करा वगैरे, पण ओबीसीमधले कुठे ABची काही गरजच नाही आहे. ओबीसीचं मूळ आरक्षण कमी करा असं ते नाही बोलले, पण जे नवीन ओबीसी प्रमाणपत्र मिळेल कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणार आहे ते B मध्ये घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आपण आता याच्यामध्ये जास्त अकलेचे तारे तोडणं काही योग्य नाही आहे. कायद्याने कुणी उद्या चॅलेंज होऊ नये, उद्या कुणी पुन्हा एकदा कोर्ट कचेऱ्या करू नये याकरता वेगळा विचार केला गेला पाहिजे. उद्या एखादा GR काढला आणि तो कोर्टात चॅलेंज झाला, मग काय? त्यामुळे फसवणूक होऊ नये, मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, ओबीसी समाजाची फसवणूक होऊ नये. सरकारने असेच काही जबाबदारीने निर्णय घेतले पाहिजे ज्या जबाबदारीतनं कोर्ट कचेऱ्या होऊ नये. जरांगे पाटलांनी अजूनही उपोषण मागे घेतलं नाही, सरकारने विनंती केली, प्रयत्नही केले, पण काम आहे. सरकार पुन्हा प्रयत्न करेल, सरकारची जबाबदारी आहे प्रयत्न करण्याची. सरकार मला वाटतं त्या बाजूने आहे की ते उपोषण लवकर सुटलं पाहिजे, ज्या नियमाप्रमाणे त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे. तर मला वाटतं सरकारने पुन्हा त्या जरांगे पाटील जे बसले आहेत त्यांच्याशी बोलून पुढं गेलं पाहिजे. पण मात्र ओबीसीबद्दलचा जो प्रश्न निर्माण झाला तो ओबीसी आणि मराठा समाज हा समोर येऊन याची काळजी सरकार किंवा त्या ठिकाणी आपले सर्वच समाज घेतील असं मला वाटतं. पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे की आता मराठा आरक्षणाला ठोस निर्णय द्या, मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावू नका, असं पंकजा मुंडे यांनी. आमचं तेच मागणी आहे ना, मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं होऊ नये हीच मागणी आमची सर्वांची आहे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला भारतीय जनता पार्टीचं पूर्ण समर्थन आहे. त्यामुळं पंकजाताईची मागणी काही वेगळी नाही, त्यामुळे याला काही घरचा आहेर म्हणत नाही. मागणी ही असतं, माझी मागणी हीच आहे. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी जे बॅनरात लागले होते त्याच्यावर फक्त नरेंद्र मोदी यांचे फोटो होते, फडणवीस तुमचे फोटो त्यातनं गायब. असं आहे की कार्यकर्ते फोटो लावत असतात, फोटोवरनं कशाला कमी जास्तपणा करायची असते. पंकजाताई मुंडे आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत, ते आमच्या नेते आहेत, आणि त्यामुळं त्यांची जी यात्रा आहे ती त्या ठिकाणी देवदर्शन यात्रा आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु काढण्याची काही गरज नाही. आणि एखाद्या वेळी मी सुद्धा त्यांना भेटणार आहे, आणि त्यामुळं आमची भेटीगाडी सुरू आहे. पंकजाताई नेते आहेत, त्यामुळं त्यांच्या यात्रेला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जात असतात, बॅनर लावत असतात, आपापले समर्थक असतात, आपापल्या समर्थकाला आपला नेता मोठा वाटतो, आणि त्यामुळं मला वाटतं याच्यामध्ये काही गैर नाही. मराठा संदर्भामध्ये सरकारनं बैठक घेतली, तिथे अजितदादा उपस्थित होते, ते पुण्यात होते. आता एखादे उपमुख्यमंत्री आपल्या नियोजित कार्यक्रमात कुठं असले त्याला काय कशाला जोडायचं असं? हे हजर आहे, ते हजर नाही आहे. राज्याला 3 नेते आहे, एका बैठकीला 3 नेते असले पाहिजे किंवा 2 नेते असले पाहिजे. तेच का नाही आहे, हेच का नाही आहे? मला वाटतं याबद्दल काही किंतु परंतु करायची गरज नाही. परवाच अजित पवार साहेबांनी सांगितलं, माझ्या कुठल्याही विषयाचा गैरसमज करू नये, आणि आम्ही एकत्रित तिघही नेते म्हणून काम करतो आहे, तिघही जॉईंटली निर्णय करतो आहे, किंतु परंतु करायची गरज नाही आहे. आमदार अपात्र संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यापासून सुनावणी होणार आहे. जी आमदार अपात्र प्रकरण जे चाललं आहे त्या पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. काय वाटतं आपल्याला? मला वाटतं नियमाप्रमाणे कारवाई होईल, आणि ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे अत्यंत निष्णात वकील आहेत, उत्कृष्ट कायदेतज्ञ आहे, आणि त्यामुळे ते कायद्याप्रमाणे निर्णय घेतील. कुणबी समाजाच्या वतीनं उद्यापासून आंदोलन केलं जाणार आहे. विचारलं पहिले तुम्ही
रिपोर्ट कार्डवर बोलू. काल आमदारांना 31 पेजेसचं रिपोर्ट कार्ड देण्यात आलेलं आहे. काही पास झाले, काही वरपास आहे, काही फेल झाले. काय तुमचा क्लास घेतला फडणवीस आणि बावनकुळे यांनी? कोणताही क्लास नव्हता. काहीतरी कपोलकल्पित बातम्या न्यूज मीडियाच्या माध्यमातून चालत असतात. आमचे जे आमदार आहे, आमच्या आमदारांना शासकीय केंद्र सरकार राज्य सरकारच्या संपूर्ण योजना, मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळातल्या संपूर्ण योजना, राज्यातल्या देवेंद्रजीच्या सरकारच्या काळातल्या 14 ते 19च्या काळातल्या काही योजना आणि आता नवीन सरकारच्या योजना, याचं बुकलेट आम्ही तयार केलं आणि हे बुकलेट आमदाराला दिलं की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये काही सुटलं असेल, काही त्या ठिकाणी राहिलं असेल तर त्या ठिकाणी पुढं आता आपल्याला जेवढं पुन्हा वर्षभर आहे, त्यामुळं आपल्या मतदारसंघात कोणी लाभापासून वंचित राहू नये, लाभार्थी कोणी त्या ठिकाणी वंचित राहू नये, याकरता आम्ही त्यांना एक छानपैकी बुकलेट तयार करून दिलं. आता तो रिपोर्ट कार्ड त्याचं नाव दिलं आहे. त्यामुळं असं कुठलाही रिपोर्ट नाही, कुठलाही कार्ड नाही आहे. डेव्हलपमेंट झालं पाहिजे, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला लाभ मिळाला पाहिजे, लाभार्थी वंचित राहू नये, याकरता आम्ही तयार केलेलं हे पुस्तक आहे. सुधीर मुनगंटीवार काल बोलले की त्यांना कालच्या बैठकी संदर्भात आमंत्रण नव्हतं, व्हॉट्सअपला मेसेज आला असेल पण मी तो बघितला नाही. नाही 100% त्या आपल्या ज्या पुस्तिका होत्या त्या वाटपाच्या कार्यक्रमात सर्वांनाच निमंत्रण होतं. सुधीर भाऊ त्या ठिकाणी त्या बैठकीला येणारे होते, पण मला वाटतं त्या ठिकाणी फार काही मोठी बैठक नव्हती. आमदारांना त्यांच्या त्या ठिकाणी एक बुकलेट द्यायचं होतं आणि त्यामुळं मला वाटतं या बैठकीला एवढा काही स्कोप नव्हता. पुढची बैठक आमची आहे तेव्हा सुधीर भाऊ असणार होता. नाही, कुठलीही तपास यंत्रणा जी असते ती तपास यंत्रणा नियमाप्रमाणे जे काही तक्रारी आहे त्या तक्रारीच्या आधारावर पुढची कारवाई करतं. मी मागेही सांगितलं की मागच्या सरकारच्या काळातही अनेक वेळा म्हणजे हा ईडीचा कायदा काही आज नाही आहे, जेव्हापासून कायदा आला अनेक गोष्टी झाल्या आहेत. त्यामुळं मला वाटतं तपास यंत्रणाच्या मधात तुम्ही आणि मी बोलून त्या ठिकाणी खूप काही त्याच्यावर कॉमेंट करणे, वाईट चांगलं बोलणे यापेक्षा तपास यंत्रणावर त्याच्या निष्कर्षावर लक्ष दिलं पाहिजे. जरांगे पाटील यांनी मगाशी माध्यमांशी बोलताना सरकारवर नाराजी व्यक्त केली की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्याच्यावर अद्यापही कारवाई झाली, बडतर्फ त्यांना केलं. मला असं वाटतं की गृह खातं संपूर्ण याच्यावर उच्चस्तरीय समिती नेमून त्याबद्दलचा रिपोर्ट तयार करत आहे. तर आपण गृह खात्यावर विश्वास ठेवला पाहिजे. देवेंद्रजी संवेदनशील गृहमंत्री आहेत आणि त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय करतील. एक शेवटचा प्रश्न, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा झाला होता. गेले 20 वर्ष हिअरिंग या प्रकरणात सुरू होतं. 15 सप्टेंबरला याचं फायनल हिअरिंग आहे, जजमेंट येऊ शकतं. पण या प्रकरणामध्ये सरकारी वकील अद्यापपर्यंत नाही आहे. यापूर्वी काँग्रेसचे सरकारी वकील जे आहे आसिफ कुरेशी यांची नियुक्ती केली होती, मध्ये हटले. आता या प्रकरणामध्ये सरकारी वकीलच नाही आहे, तर भाजप या घोटाळ्याकडे कसं बघतं? नाही, नागपूरच्या NDCC बँकेच्या घोटाळ्यामध्ये तर सरकारी वकील नाही आहे. सरकारी वकील नेमण्याची कारवाई विधी व न्याय विभाग करेल. मला वाटतं या प्रकरणात मी न्यायालयीन प्रक्रियेत काही न बोललेलं बरं. धन्यवाद.